अमित जोशी, व्हॉट्स द मूड? मॅन ऑफ द मॅच ज्या ठिकाणी डिक्लेअर केलं जातं त्या मॅन ऑफ द मॅचच्या प्रत्यक्ष ठिकाणी तू आहेस. म्हणजे क्रिकेटची पंढरी जशी मेलबर्न असते तशी आता इलेक्शनची पंढरी कुठे असेल मध्ये भारतीय जनता पक्षाचं ऑफिस आहे. काय तिथलं वातावरण? नक्कीच खूप उत्साह दिसतोय, कारण ही विद्युत रोषणाई काल रात्रीच भाजपच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी भाजपचं जे प्रदेश मुख्यालय आहे नरिमन पॉईंट इथलं त्या ठिकाणी केली होती. कार्यकर्त्यांमध्ये अर्थात उत्साह आहे. अर्थात या ठिकाणी गर्दी जरी जमली नसली ठिकाणी सत्ता येणारच अशा प्रकारची शक्यता लक्षात घेऊन खूप मोठी जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मग विद्युत रोषणाई असतील, कंदील असतील, ते कंदील हे कमळाचे कंदील आहेत. त्याचबरोबर मीडियासाठी फार मोठी या ठिकाणी व्यवस्था आहे, कारण आता भाजपकडे कल येणार आहे. त्याच्यामुळे भाजपच्या नेत्यांकडनं, भाजपच्या प्रवक्त्यांकडनं प्रसारमाध्यमांना मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया लागतील, तर त्यासाठी इथे खास व्यवस्था आहे. प्रत्येक वाहिनी असेल किंवा या ठिकाणी येणारे पत्रकार असतील त्यांच्याशी थेट संवाद साधता यावा यासाठी खास व्यवस्था आहे. थोडक्यात भाजपने खूप मोठी जय्यत तयारी केलेली आहे. भाजपचे नेते म्हणतात की आम्हाला 140 पेक्षा जास्त जागा मिळतील. कार्यकर्ते तर म्हणतात आम्हाला 150 पेक्षा जास्त जागा मिळतील. त्याच्यामुळे एकंदरीतच आता फक्त या काउंटिंगची किंवा मतमोजणीची औपचारिकताच फक्त आता बाकी आहे. आणि एकदा ही काउंटिंग सुरू झालं, थोड्याच वेळात या ठिकाणी आम्ही फटाके वाजवायला सुरुवात करू अशा प्रकारच्या प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी अगदी उत्साहात या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. थोडक्यात भाजपचे कार्यकर्ते असेल, भाजप कार्यालय असेल, सर्व प्रकारे सज्ज झालंय. आणि काउंटिंग कधी सुरू होतं आणि 10 पर्यंत हे चित्र कधी 10 पर्यंत असेल किंवा 10:30 पर्यंत असेल, लवकरात लवकर हे चित्र विधानसभा निवडणुकीचं कधी लवकर स्पष्ट होतं याची सर्वजण वाट बघत आहेत. थोडक्यात उत्साह आहे, आनंद आहे. आता कधी एकदा फटाके फोडतो, कधी एकदा मिठाई वाटतो, कधी एकदा जल्लोष साजरा करतो, याची प्रतीक्षा भाजपचे कार्यकर्ते, भाजपचे नेते या ठिकाणी करताना बघायला मिळत आहेत. साधारण निकाल लागल्यानंतर 2 नंतर या ठिकाणी गर्दी व्हायला सुरुवात होईल असं एकंदरीत म्हटलं जातंय. तेव्हा बघूया आता किती लवकरात लवकर कार्यकर्ते या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी जल्लोष, या ठिकाणी उत्साहाला, या ठिकाणी उधाण कधी येतात ते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.